आणि आपणही पण सर्व बंधू भगिनी असे आजच्या तीर्थस्वरूप प्रल्हाद केशव अत्रे यांच्या सावलीमध्ये आम्ही वाढलो. ते सासवडचे आणि मी पण सासवडचाच. आणि सासवड हे गाव आपल्याला ऐकून माहितीच असेल. त्यांचं भविस्कूलच्या सासवड शाखेत शिक्षण झालं आणि माझं पुण्याच्या भविस्कूलच्या पुणे शाखेत शिक्षण झालं. आम्ही दोघेही भविस्कूलचे विद्यार्थी. मी फार बोलणार नाही, आपल्याशी फक्त मी 2-3 मिनिटं गप्पा मारणार, गोष्टी बोलणार आहे. कारण पुढे गोड कार्यक्रम, त्या कार्यक्रमाची आपण वाट पाहतो होतो. मी पण वाट पाहतोय, सुनीताताई पण वाट पाहतोय. म्हणून मी अगदी थोडं मोजकं बोलणार आहे. पण आचार्य अत्रेंच्याबद्दल बोलायचं झालं तर 3-4 तास बोलण्याची माझी ऐपत आहे. कारण एकाच गल्लीतले आणि एकाच गावातले आणि अत्यंत जिव्हाळ्यानं वागलेली 2 घराणी. आपल्याला मला फार मोह होते म्हणून मी फार बोलणार नाही. पण अत्रे आणि पुरंदरे या घराण्याचं हाडवैर होतं. हे आपण ऐकल्यानंतर आपल्याला जरा गंमत वाटेल, चमत्कारी काही वाटेल. हो, होते खरं आहे. नेमकं कारणही सांगतो. सासवडचं जे देशपांडे वतन आहे ते वतन अन्यायानं, खरं आहे, अन्यायानं पुरंदरेंनी अत्र्यांचं वाढलं. आणि त्यामुळे अत्रे घराण्यातल्या एका पुरुषानं जीव हसडून पुरंदरेंच्या घरापुढे प्राणार्पण केलं, आत्महत्या केली. आत्महत्येचे त्यावेळेला वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची आत्महत्या केली. त्याचा परिणाम म्हणून आता आमच्या पुरंदरेंच्या घरामध्ये अत्र्यांचा एक टाक पूजेमध्ये असतो. आम्ही रोज त्याची पूजा करतो. अत्र्यांचा आणि ते वतन बिघडल्यामुळे अत्र्यांचा राग स्वाभाविकच होतं. पण पुढे काही वर्षे गेली आणि नंतर त्या दोघांचं खूप वर्ष होणी इतकी की मला ऐकून माहिती आहे, कारण मी काही तेव्हा नव्हतो. मी बोलतोय ते आपलं 300 वर्षापूर्वीचं बोलतोय. पण अत्रे जर समोर यायला लागले तर पुरंदरे वाट चुकून असे भिंतीवर तोडून उभे राहायचे. पण अत्रे गेले बिलवत चालायचे असं म्हणे. म्हणजे इतकं हार्डवेअर होतं. पण ते हार्डवेअर काही 100 वर्षानंतर 200 वर्षानंतर ते मिटलं. जे सासवडचे कोणी आहेत त्यांना मी काय बोलतो ते बरोबर पटेल. सासवडमध्ये एक देऊळ आहे. त्या देवीचं, ते देवी भवानी देवीचं देऊळ आहे. त्या देवीच्या देवळामध्ये अत्रे आणि पुरंदरे यांची जगताप कुंजीर यांच्या मध्यस्थीनं एकी झाली, ऐक्य झालं. आणि म्हणून त्या देवीचं नाव समजाई असं पडलं. आजही त्या देवीला समजाई देवीचं देऊळ असं म्हणतात. तर अत्रे आणि पुरंदरे एकत्र आले. आणि आज तर काय आहे, आज माझा माहेरचा जसा कौतुकाचा आहेर यावा ना, तसं तो आज हक्काचा आहेर येतोय. मी आभार मानते, पण मनापासून मी आनंद व्यक्त करतो. आज हक्काद्वारा एक पारितोषिक म्हणा, कौतुक म्हणा, काही म्हणा, आपण त्याला कोणताही शब्द या गोड शब्द आहे तर मला लागतोय. आचार्य अत्रेंची प्रतिभा विलक्षण होती. इतके विलक्षण हजरजबाबे होते की आम्ही त्यांच्या ते मूर्तिवंत एकपात्री साहित्य संमेलन होतं आचार्य. त्यांच्याशी बोलून बसावं आणि तासन तास घड्याळी विसरून जावेत इतकं ते विलक्षण त्याचं बोलणं असायचं. विलक्षण किती सांगणार आहेत गमती गमती, मी तर खूप ऐकलेले आहेत. एकच सांगतो, वेळ आणि पुढचं मोठा आहे तो कार्यक्रम आहे ऐकायचं आपल्याला. साने गुरुजी यांच्याबद्दल एकदा नासी फडके अमरिंद मंडळामध्ये काही टीकात्मक बोलले. आता साहित्यामध्ये चालायचं, बोलतात. आणि ते साने गुरुजींच्या बद्दल नासी फडके बोलले. दुसऱ्या दिवशी आचार्य अत्रेंचं भाषण, विषय साने गुरुजी आणि अत्रे हाच विषय.
आणि त्यावेळेस ते म्हणाले, खूप बोलले, खूप त्यांच्या पद्धतीने काय बोलायचं, धाड 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 तोफान चालवतो सासवडचा पोरमेर किल्ल्याचा. त्या हाताने एक वाक्य बोलले. पप्पा असं म्हणाले, आम्ही पप्पाही म्हणतो, मी त्यांना सरकार म्हणत नेहमी, मी त्यांना सरकार हे शब्दाने मी त्यांचा उल्लेख करत असे. आणि ते मात्र मला साधं बाबासाहेब म्हणायचे, आहोजाव म्हणायची फार आमच्या घरात पद्धत असल्यामुळे ते आहोजाव म्हणायचे मला. वास्तविक त्यांच्यापेक्षा मी कितीतरी लहान, म्हणजे वडिलांच्या सारखे ते मला शोभावेत असं त्यांचं माझ्या व्याच्यावर. पण त्यावेळेला त्याचं म्हणाले की एका वाक्यात सांगतो, साने गुरुजी आणि नासी फडके यांच्यात काय फरक आहे? साने गुरुजींच्या वाङ्मयात आई आहे आणि फडक्यांच्या वाङ्मयात बाई आहे. इतकं जे झालं इतकं पटायचं ते हे पटलं, इतका हजरजबाबी स्वभाव, इतकी जबरदस्त प्रतिभा. ती प्रतिभा आज आमच्यावर का रुचली मला समजत नाही आहे. काय पु ल देशपांडे, पाडगावकर नुकतेच गेले, आचार्य आत्रे गेले, हे सगळे मोठी कवी यशवंत गेले, आणि सगळ्या लोकांची नावं मी आत्ता घेत नाही, पण आपल्याला माहिती आहे ते. ही सगळी मोठी प्रतिभावंत, अक्षरशः सरस्वतीची सगळी कन्या आणि पुत्रमंडळी ही गेल्यानंतर हे सगळं साहित्याचं दालन जसं सुंदर सुंदर असं वाटत, आपल्याला नाही वाटत का? नाव घ्यावं असं एखादं तरी महाकाव्य, नाव घ्यावं अशी एखादी कादंबरी, लघुकथा प्रकार तर काय गुप्त झाला का काय कोण नाही, फक्त दिवाळी अंकात तो प्रकट होतो आणि तोही फार थोडा थोडा. कथा ही मोठी आपल्याला माहितीये का? आचार्य आत्रेंनी कीर्तन केलं होतं, स्वतः कीर्तन केलेले ते. मी ते कीर्तनात मी नव्हतो, पण कीर्तन केलेले ते. कादंबऱ्या लिहिल्या त्यांची, माझी भर थोडीशी काय घालता आली ती ऐकली, आणि ती मी आपल्या लता मंगेशकरांच्या हॉस्पिटलला कॅन्सरच्या पेशंट्स करता वापरण्याकरता ते लिहिलेलं ते सगळं. ते शिवाजी महाराजांना मिळालेलं आहे. मी त्यातला मध्यस्थ आहे, मी त्याचा मुख्य नाही. शिवाजी महाराज म्हणतात, शिवाजी महाराज महत्वाचे, मराठी इतिहास महत्वाचा आहे. उमाजी नायकापासून ते अगदी थेट आत्तापर्यंत पराक्रम करणाऱ्या रणांगणावरच्या सैनिकापर्यंत या सगळ्या लोकांचा पराक्रम महत्वाचा आहे. तो त्याचा इतिहास महत्वाचा आहे, तो लिहिला जाणंही महत्वाचं आहे. आणि या सगळ्यांच्या बाबतीत स्वतः आचार्य अत्रे हे अतिशय भावनाविश होते. त्यांचं फार प्रेम होतं. एकच खूप खूप आठवत आहे, पण एकच गंमत सांगतो त्यांच्या स्वभावाची. योगायोगात ते आणि मी एकाच वेळेला अमरावती बरोबरच गेलो. ते वेगळे मी वेगळे असे काही कार्यक्रमाला गेलो होतो. आणि अमरावती एक महारोग्यांचं एक उपचारगृह आहे, त्याला तपोधाम असं डॉक्टर शिवाजीराव पाठवलं. तर त्या योगात ते मला म्हणाले, अरे आज कार्यक्रम आहे तिकडे येणार का? म्हणलं सरकार नक्की येणार. ते आणि मी दोन्ही त्या कार्यक्रमाला गेलो. त्या कार्यक्रमामध्ये सगळे महारोगी होते, कारण त्यांच्याच करता ते उपचाराकरता होते. आणि आत्ता काय स्थिती मला माहित नाही आहे, पण आहे पण तू ते आहे संस्था, त्यांच्याकडे कोण पाहणार आहे. पण त्यांच्याकरता तो कार्यक्रम ठेवलेला. आणि आचार्य अत्रेंचं त्याचं मुद्दाम भाषण, नाही तर आचार्य अत्रेंचं भाषण त्या लोकांना त्यांनी केव्हा ऐकायचं, त्यांचं व्यक्तिमत्व केव्हा पाहायचं, त्यांच्या तोंडचे शब्द केव्हा ऐकायचे. आणि त्यावेळेला सुरुवातीला जशी आपल्याकडे सुंदर गाणी आपण मगाशी ऐकली, आपण भारावला. मी पण बसलो होतो, आणि मी पण जोहार मायबाप जोहार, मी पण भारावलेलो होतो. पण तशी ते जे महानगी पण कलाकार असे काही होते, त्यांनी एक अभंग म्हणला. अभंग मला आठवत आहे, म्हणजे अभंगाचा आशय असा होता की देवा आम्ही असं कोणता गुन्हा केला म्हणून तू अंगात मोठे पण गेली नाही टाळ वाजवण्याकरता. देवा आम्ही कोणता गुन्हा केला, आम्हाला चांगले शब्द उच्चारता येतं, सांग ना आम्ही कोणता गुन्हा केला. ते त्या महारोगींच्या तोंडी तयार होतं. आचार्य त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं नाही. हे व्यक्ती होतं, हे असं होतं की ते बसल्या जागेवरती ते बसले, सगळे परीक्षक ऐकणारे बसलेच होते. आणि मी त्याच्याकडे जो पाहिलं
अक्षरशः हुंकाळली त्याने आपल्या डोळ्याला रुमाल लावला. इतका सरद आहे असा हा माणूस. आपण त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा. महाराष्ट्र कोणत्या मनाचा आहे, कोणत्या अंतःकरणाचा आहे ते समजावून घ्यावं. हे ज्यांच्यात समजेल त्याच्यापैकी आपले एक व्यक्तिमत्व होतं. मी थांबतो कारण हे थांबणार नाही तर काही. पण खूप बोलायचं होतं. पुन्हा आपण केव्हा तरी भेटूया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.